आज बसून बेळगाव बेंगळूरच्या विधानसभेमध्ये सत्र सुरू होत आहे। मराठीचे माध्यमाचे मित्र सरकारला गेल्या 2 महिन्यापासून तुम्ही मंत्रिमंडळाच्या रचनामध्ये माननीय मुख्यमंत्री बिझी होते। खाते वाटप असू दे, बाकीच्या विषयामध्ये तुम्ही पूर्ण बिझी होता आणि कर्नाटक राज्यामध्ये जवळजवळ निम्मा भाग दुष्काळग्रस्त आहे। पाऊस झालेला नाही आहे, शेतकरी चिंतित आहेत, डॅम भरलेले नाही आहेत, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांचा पेरण्या झाले नाहीत। पण तुम्ही कोण इकडे बघायला तुम्हाला वेळ नाही आहे। रस्त्याचा अवस्था, मूलभूत सुविधा, ग्रामपंचायतीमध्ये इलेक्टेड बॉडी नाही आहे, शासकीय अनुदान नाही आहे। त्या निमित्तानं मी माननीय मुख्यमंत्र्यांना निवेदन करू इच्छितो, हा अधिवेशनमध्ये बेळगाव जिल्हा असू दे, बाकीचे राज्यातल्या प्रमुख जिल्ह्यामध्ये जे दुष्काळग्रस्त आहेत ते दुष्काळग्रस्त म्हणून आपण जाहीर करावा। केंद्राकडे आपण न बघता केंद्र शासन सुद्धा दुष्काळग्रस्त हा निर्णय घेणारच आहे। त्याच्या आधी तुमचं नैतिक जबाबदारी आहे। इथं जे दुष्काळग्रस्त आहे त्या भागात तुम्ही लवकरचं लवकर शासनाचा मदतीचा हात शेतकऱ्यांसाठी, सामान्य वर्गांसाठी द्यावा, हा विनंती करतो। आणि उत्तर कर्नाटक म्हणजे जे नॉर्थ कर्नाटक आहे, दुष्काळग्रस्त भाग आहे आणि सगळं कामामध्ये सुद्धा आम्ही वंचित आहे। त्यासाठी एक विशेष पॅकेज बेळगाव आणि बेळगाव विभागासाठी आपण जाहीर करावा, हाच विनंती करतो। महानगर आणि ग्रामांतर जिल्ह्याकडून आम्ही फॉर द लास्ट 1 वीक आम्ही एजिटेशन करत आहे की बी नागेंद्र who has been involved very heavily in corruption cases of around 187 crores in Valmiki Nigama in 2024. श्री सिद्धरामय्या साहेब चीफ मिनिस्टर असताना कर्नाटक असेंब्ली फ्लोरवर सांगितलं होतं देर इज ए प्रायमा फेसी केस, आणि त्यामुळे त्यांनी राजीनामा घेतलं होतं। आता पुन्हा DK शिवकुमार फॉरगेटिंग ऑल द पॉलिटिकल व्हॅल्यूज, कॉन्स्टिट्यूशनल मॅन्डेट, त्याला आणि एकदा मिनिस्टर करून घेतलेत आणि हे केस पेंडिंग असताना करायचं फार चुकीचं आहे। आणि हे केस कुठं बाहेर प्रायव्हेट इन्स्टिट्यूशनमध्ये झालं नाही, हे कर्नाटका गव्हर्नमेंटाचं वाल्मिकी निगममध्ये झालेलं आहे। तेव्हा बी नागेंद्र स्वतः ते मिनिस्ट्रीचं मिनिस्टर होता, त्यामुळे हे फार अन्याय होईल कर्नाटक जनतेला आणि फेअर जस्टिस नाही मिळणार। त्यामुळे आम्ही अर्ज करत आहे, तुम्ही यू प्लीज टेक बॅक हिज रेसिग्नेशन वन्स अगेन अँड allow him to face the trial. Thank you.